बार्शी टाकळी पोलिसांची धडक कारवाई, मोठ्या प्रमाणात गोवंश ताब्यात, अवैध वाहतूक व कत्तलीच्या संशयावरून कारवाई, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी मोहीम. नमस्कार, आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, आवाज जनतेचा. आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. बार्शी टाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज करण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गोवंश ताब्यात घेत धडक कारवाई केली. या कारवाईमुळे गोवंशांची अवैध वाहतूक व कत्तली संदर्भातील प्रकारांना आळा बसणार असल्याचं बोललं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार बार्शी टाकळी पोलिसांना संशयास्पदरित्या गोवंशांची वाहतूक व साठवणूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. पोलिसांच्या उपस्थितीची चाहूल लागताच परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमा होऊ लागले. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी तातडीने आवश्यक उपाययोजना केल्या. गर्दी वाढत असल्यानं आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेला गोवंश सुरक्षितरित्या म्हैसपूर इथं हलवून जमा केला. परिस्थितीची तातडीची लक्षता घेता घटनास्थळी छायाचित्रण करणं शक्य झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सदर कारवाई दरम्यान पोलिसांनी गोवंशांची सुरक्षित सुनिश्चित करत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केलेली आहे. संबंधित प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून या प्रकारामागील जबाबदार व्यक्तींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. या धडक कारवाईमुळे अवैध गोवंश वाहतूक व कत्तलीच्या प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असून पोलिसांच्या तत्परतेचं नागरिकांकडून कौतुक होत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. बार्शी टाकळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकानं ही यशस्वी कारवाई केली आहे. प्रदीप गावंडे, अकोला, जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क.